हॅलो फ्रेंड्स, आज आपण सिमिलर ट्रायंगल्स बद्दल जाणून घेऊया. सिमिलर ट्रायंगल्स म्हणजे समरूप त्रिकोण. समरूप त्रिकोण, ठीक आहे ना. समरूप त्रिकोणाबाबत तुम्ही 9व्या वर्गात सुद्धा शिकलेत. You have learned in previous standard, that is 9th. What is similar? Similar is what? The diagram, the figures which looks like same are called similar. Here, suppose like triangle ABC and triangle PQR are given on the board. And how can I say that if these two triangles are similar or not? So I can say these two triangles are similar only if angle A and angle P are congruent, angle B and angle Q are congruent, angle C and angle R are congruent, and if AB upon PQ, BC upon QR and AC upon PR, the ratio of corresponding sides and corresponding angles, okay, here are congruent. If the ratio of, I'm again repeating, if the ratio of corresponding sides of triangle are same, are equal, and if corresponding angles of both the triangles are congruent, then I can say that triangle ABC is similar with triangle PQR. See, I can say that triangle ABC and triangle PQR are similar only if the corresponding angles of both the triangles are congruent, and if the ratio of corresponding sides of both the triangles are equal. Then and then only I can say that these two triangles are similar. Understood? ठीक आहे ना. इथे काय, जर त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पीक्यूआर मध्ये मी असं म्हणू शकलो की त्रिकोण एबीसी आणि पीक्यूआर चे संगत तीनही कोण एकमेकांसोबत एकरूप आहेत. म्हणजे कोण ए यातला कोण पी सोबत एकरूप आहे, यातला कोण बी हा यातील कोण क्यू सोबत एकरूप आहे, यातील कोण सी हा यातील कोण आर सोबत एकरूप आहे. आणि जर का त्रिकोण एबीसी ची संगत बाजू एबी ही पीक्यूच्या संगत बाजू पीक्यूआर या त्रिकोणाच्या संगत बाजू पीक्यू सोबत गुणोत्तर घेतलं तर त्याचं गुणोत्तर हे बीसीच्या क्यूआरच्या गुणोत्तरा एवढं येते, आणि एसीचं आणि पीआरच्या गुणोत्तरा एवढं जर काही येत असेल तर मी असं म्हणू शकतो की त्रिकोण एबीसी हा त्रिकोण पीक्यूआरशी समरूप आहे. सिमिलर ट्रायंगल म्हणजे समरूप त्रिकोण. ठीक आहे ना. कळलं? मग आता तुम्हाला याच्यावर गणित सोडवत असताना तुम्हाला ते असं विचारू शकतात की पहिल्या प्रकारचे गणित असं विचारू शकतात की तुम्हाला आकृतीत असं काही दाखवणार नाही, असं लिहून दाखवतील की त्रिकोण एबीसी आणि पीक्यूआर चे सर्व संगत कोणाच्या जोड्या एकरूप आहेत, तर मग त्रिकोण एबीसी आणि पीक्यूआर समरूप आहेत का ते सांगा. किंवा असं विचारतील, आकृतीमध्ये असे चिन्ह दाखवतील एकरूप असण्याचे त्रिकोणातले कोण, आणि तुम्हाला विचारतील मग हे त्रिकोण समरूप आहेत का. ठीक आहे ना. तर मग आता जर का त्रिकोणाच्या तीनही संगत कोणाच्या जोड्या एकरूप असतील, दोन त्रिकोणाच्या तीनही संगत कोणाच्या जोड्या जर का एकरूप असतील तर तुम्हाला ते कोणत्यातरी कसोटीमध्ये बसवा लागतील. तुम्हाला आठवत असेल समरूपतेच्या कसोट्या ह्या 9व्या वर्गात सुद्धा शिकलो आपण. एक होती अँगल 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 किंवा दोन अँगल असतील तरी हरकत नाही, टेस्ट आठवते. म्हणजे असे त्रिकोण ज्या त्रिकोणातले संगत तीनही कोणाच्या जोड्या
एकरूप असतात अशा त्रिकोणांना ए ए ए म्हणजेच कोण 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 म्हणजेच अँगल अँगल टेस्ट नुसार सिमिलर किंवा समरूप म्हणता येते. दुसरं असंही होऊ शकते की जर तुम्हाला त्या दोन त्रिकोणाच्या संगत कोणाऐवजी संगत बाजू एकरूप आहेत असं दिलंय, म्हणजे समजा असं दिलं असेल, समजा तुम्हाला ए बी एकरूप पी क्यू, नंतर बी सी एकरूप क्यू आर आणि नंतर ए सी एकरूप पी आर असं दिलेलं असेल, तर तुम्हाला त्या दोन त्रिकोणाच्या साठी समरूपतेची कोणती कसोटी वापरता येते, तर ती वापरता येते तुम्हाला बाजू 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 म्हणजेच साईड 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 टेस्ट. आठवते? त्याच्यानंतर तुम्हाला असे होऊ शकते की ते सांगतील तुम्हाला की दोन कोण किंवा दोन त्रिकोणातील दोन बाजू एकरूप येतात, दोन संगत बाजू एकरूप येतात आणि एक कोणाची जोडी एकरूप आहे. ठीक आहे ना, म्हणजे दोन बाजू एकरूप आहेत आणि त्या दोन बाजूच्या मधातला कोण एकरूप आहे. अशा वेळेस तुम्हाला विचारू शकतात ते कोण्या टेस्ट नुसार, तर ते होतात मग बाजूचा एस आणि मधातला अँगल SAS टेस्ट. ठीक आहे ना, म्हणजेच बा कसोटी, इथे बाजू 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 कसोटी. आठवते? हे सगळ्या नव्या वर्गात तुम्हाला झालेले आहे. तर तुम्हाला एक तर ते अशा प्रकारचा प्रश्न विचारू शकतात की कोण्या टेस्ट नुसार ते सिमिलर आहेत ते सांगा, किंवा दे विल आस्क यू दॅट इफ द ट्रायंगल्स आर सिमिलर, म्हणजे तुम्हाला ते एकरूप आहेत असं आधी दाखवा असं झालं सांगून, कोण्या टेस्ट नुसार आहेत ते सांगा म्हणून ते झालं. आता याला तुम्हाला असा पण प्रश्न विचारू शकतात की जर का ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साइड्स अशा सेम प्रपोर्शन मध्ये असतील, म्हणजे त्रिकोणाच्या संगत बाजूचं गुणोत्तर असं समान येत असेल, तर मग ते त्रिकोण कशानुसार कोण्या टेस्ट नुसार सिमिलर आहेत किंवा एकरूप आहेत, तर ते पुन्हा एकदा SSS. कारण जर का ट्रायंगल सिमिलर असतील, समरूप असतील, तर त्याच्या संगत बाजू ह्या अशा एकमेकांसोबत समान प्रमाणात घेऊन लिहिता येतात. याला कारण लिहिता येते आपल्याला करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. तेव्हा आता नाही, आता तर आधी आपण हे ट्रायंगल सिमिलर दाखवलेत. ठीक आहे ना. जर का तुम्हाला असं विचारलं की ट्रायंगल सिमिलर आहेत, मग त्याच्या करस्पॉन्डिंग साइडचा रेशो सेम येते का, तर तुम्हाला ते येते असं लिहिता येते. मग त्याला कारण लिहिता येते करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू ह्या समान प्रमाणात असतात. ठीक आहे ना. तर अजून तिसरा प्रकार प्रश्नाचं काय असू शकते, तर तुम्हाला ते दोन त्रिकोण समरूप आहेत असं म्हणू शकतात, दोन त्रिकोण समरूप आहेत असं सांगू शकतात, आणि मग तुम्हाला त्याच्यापैकी या 6 बाजूपैकी कोणतेही दोन बाजू कोणतेही, समजा ही जोडी तुम्ही सेपरेट वापरू शकता, ही जोडी तुम्ही स्वतंत्र वापरू शकता, ही जोडी पण तुम्ही स्वतंत्र वापरू शकता. मग ह्या चार ज्या साइड्सचा रेशो घेतला इथं 1 2 3 4 किंवा 1 2 3 4 किंवा 1 2 3 4, तर ह्याच्यापैकी 4 पैकी कोणतेही 3 बाजू तुम्हाला ते देतील आणि एक बाजू तुम्हाला काढा म्हणतील. जर ट्रायंगल्स ते समरूप दिले असतील तर, जर त्यांनी असं दिलं की त्रिकोण समरूप आहेत, तर तुम्हाला त्यातल्या 4 पैकी कोणतेही 3 बाजू तुम्हाला दिलेल्या असतील आणि तुम्हाला एकाची किंमत काढावी लागेल. तर अशा प्रकारचेच गणित आहेत आपल्या प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये.